नमस्कार. देशाच्या अर्थव्यवस्थेवरती सध्या कॅशलेसचा पगडा वाढलेला आहे. कॅशलेस अर्थव्यवस्था म्हणा किंवा कॅशलेस व्यवहार यावरती भर दिला जातो आहे. मात्र एक कॅशलेस व्यवहार करताना किती प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत, वृद्धांसाठी काय समस्या निर्माण होते, इतर नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी काय समस्या निर्माण होतात, याचा विचार सध्या केलेला दिसत नाही आहे. आणि यामुळेच अशा कित्येक घटना घडत आहेत की ज्यामध्ये वृद्ध म्हणा किंवा महिला म्हणा किंवा काहीशे कमी शिकलेले लोक असतात, त्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे, त्यांची जी फसवणूक होते, या बाबतीकडे आम्ही तुमचं लक्ष वेधू इच्छितो आहे. अशीच एक घटना कलंगूट येथे घडलेली आहे. शनिवारची घटना ही होती. कलंगूट परिसरात भामट्याने ATMचा वापर करून तब्बल 70,000 रुपये काढल्याचे निदर्शनास आले आहेत. आणि ही घटना एका वृद्धाच्या बाबतीत घडली होती. त्यांची तक्रार कलंगूट पोलीस स्थानकाला दाखल झालेली आहे. आणि काय घडलं होतं, काय प्रकार होता, हे तुम्ही प्रत्यक्ष पहा. आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे की काय घटना घडली होती. दर्शको, तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे ATM मधला हा प्रकार आहे. एक वृद्ध आपले पैसे काढण्यासाठी ATMमध्ये गेलेला आहे आणि त्याला मदत करण्याच्या बहाण्याने चक्क 70,000 रुपयाला लुटलं गेलेलं आहे. आता हे काय घडलं होतं, प्रकरण कसं घडलं होतं, हे सांगण्यासाठी आमच्यासोबत रेहान अब्बास आहेत. त्यांच्या वडिलांना या प्रकरणात जो फटका बसलेला आहे, हा प्रकार काय होता. रेहान, आमका सांग की किती आशिल्लो हो प्रकार. This is not the first time this incident happened in this country. My dad ATM is stolen from the unknown person, and under the pretext of helping, he just stole my dad card. So I launched a complaint in police, but police is not responsive enough and relaying the matter. So now I want that after doing so much of investigation, I run here and there, and anyhow I got the CCTV footage. I got a CCTV footage. आमका पहिली सांग, ही घटना घडिल्ली केन्ना आणि कोणाच्या बाबतीत. ही घटना सॅटर्डे घडलेली आसा आणि ऑलमोस्ट एक मॉर्निंग 11 o'clock ही घटना घडला. पूण रातचे केन्ना म्हजो डॅडी न्हिदपाक गेलो अरावंड 11:49. त्या टायमार वी गॉट अ नोटिफिकेशन मॅसेज दॅट युअर अमाउंट इज गेटिंग रिड्यूस्ड.
The amount is getting withdrawal. And now the question is arising, like what furthermore investigation can be done, because police is telling me to come tomorrow. When that 11 जेन्ना घटना घडली तेन्ना तुज्या डॅडीन बाकीचे पैसे रिमूव केल्ले. माझ्या डॅडीन फकत 5,000 विड्रॉ केल्ले out of 1,30,000, and the remaining amount is remaining almost 63,000. All the amount till the time I tried to block, almost 68,000 was removed. दर्शको, तुमच्या निदर्शनास आणू इच्छितोय घटना काय घडली होती. शनिवार रोजी अब्बास यांचे वडील, हे रेहान अब्बास यांचे वडील ATMमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता त्या परिसरात त्या ATMमध्ये उभे असलेल्या एका भामट्यानं त्यांना मदत करण्याच्या हेतूनं त्यांचं ATM कार्ड आपल्या हाती घेतलं आणि कशा प्रकारे त्याने ATM कार्ड बदललेलं आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. ज्या चलाखीनं त्याच्या हातामध्ये इतर अनेक ATM कार्ड दिसत आहेत, या पर्टिक्युलर बँकेचं ATM कार्ड त्यांनी कशा प्रकारे बदललं आणि रेहानच्या वडिलांना मदत करण्याच्या हेतूनं त्यांनी त्यांचा पासवर्ड जो आहे, बँकेत ATMमधून पैसे काढताना पासवर्ड नोंदवावा लागतो, तो पासवर्ड त्यांनी नोंदवून घेतला, नोंद करून घेतला आणि त्यानंतर त्यांनी चलाखीने ते ATM कार्ड आहे ते बदलून रेहानच्या वडिलांकडे डुप्लिकेट किंवा दुसऱ्याच एक ATM कार्ड दिलं आणि रेहानचे वडील वृद्ध असल्या कारणानं त्यांच्या नजरेस ही गोष्ट आली नाही. ते आपले 5,000 रुपये विड्रॉ केले आणि ते घरी गेले आणि संध्याकाळी साधारण 11च्या सुमारास त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या नजरेस आलं की आपल्या अकाऊंटमधून पैसे काढले जात आहेत. आणि ही घटना जेव्हा त्यांच्या नजरेस आल्यानंतर त्यांनी त्वरित ॲक्शन घेऊन बँकेला निर्देश दिले की आमचं ATM जे कार्ड आहे किंवा आमचा जे खाते क्रमांक आहे तो ब्लॉक करावा. परंतु तोपर्यंत चिकार उशीर झाला होता. खात्यातून साधारण 68,000 रुपये काढले गेले होते. ही घटना निदर्शनास आल्यानंतर रेहान यांनी आपल्या वडिलांसह कलंगूट पोलीस स्थानक गाठलं आणि तिथे रीतसर तक्रार दाखल केली. रेहान, तू रिटर्न कंप्लेंट पोलीस स्थानकात दिली. Yes sir. And written complaint on Sunday हांवें तांकां दिला आनी तेंच्यांनी म्हाका इनवर्ट सुद्दां दिला ते कंप्लेनाचे. मागीर नेक्स्ट डे आफ्टर I have faced lots of difficulty in finding the footage, CCTV camera and everything. But later on, when I took that pen drive to police station, they are telling me that your invert letter is to someone else, so you come tomorrow. So I want to ask a simple question to the police, like when you people will take an action, when the person will abscond from this area, when the person will go away from this area, then you want to come in. Why can't you do an immediate action when I had provided you a complaint letter on the spot? And I would like to, it's my humble request to each and everyone, do not share the information of card or any other document and do not fall in such of trap of these people. It's better that if you have your young youth person, take their help to remove the money, but do not take any help. This kind of such people who try to help you, they are actually back to rob your money. दर्शको, तुम्ही पुन्हा एकदा आम्ही तुमच्या माहितीसाठी हे फुटेज दाखवतो आहे की कशा प्रकारे रेहानच्या वडिलांच्या मागे जो इसम उभा आहे त्यांनी मदत करण्याच्या हेतूने रेहानच्या वडिलांच्या खात्यातून गडबड घोटाळा करून पैसे काढलेले आहेत. तुम्ही पुन्हा एकदा हे फुटेज बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही ATMमध्ये जाल, तुम्हाला जेव्हा पैसे काढायचे असतील तेव्हा आपल्या ATMमध्ये आपल्या स्वतःशिवाय आणि कोणाला तिथे हजर राहू देऊ नका. कोण हजर राहत असेल तर तुमचा अधिकार आहे त्याला तिकडून बाहेर घालवणं. तुम्ही पुन्हा एकदा फुटेज पहा.
या फुटेजमध्ये क्लिअर कट दिसतं आहे की कशा प्रकारे हा भामटा रेहानच्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी कशा प्रकारे ATM कार्ड बदललेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी चालाकी करून दुसराच ATM कार्ड रेहानच्या वडिलांच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि त्यानंतर त्या ATM कार्डचा वापर करून 3 विविध ठिकाणावरनं त्याने रेहानच्या वडिलांच्या खात्यातून पैसे काढलेले आहेत. पहिला प्रयत्न त्यांनी सक्सेसफुल प्रयत्न केला कलंगूटमधूनच, तिथून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ATMमधून त्याने पैसे काढले. त्यानंतर दुसरा त्याने पणजीला गेला आणि तिसराही प्रकार त्याने पणजी येथेच तिसऱ्या ATMमधून पैसे काढले. म्हणजे एकंदरीत 68,000 रुपये रेहानच्या वडिलांच्या खात्यातून त्यांचा काही दोष नसताना या भामट्याने अगदी चलाखीने लंपास केलेले आहे. रेहानने याची कंप्लेंट, याची तक्रार कलंगूट पोलीस स्थानकाला दाखल केलेली आहे. खरं म्हणजे पोलिसांचं काम होतं की त्वरित याच्यावरती ॲक्शन घ्यायची, लगेच CCTV फुटेज तपासायचं. मात्र पोलिसांनी असं काही केलं नाही, असं रेहानची तक्रार आहे. रेहानने स्वतः सर्व ठिकाणी जाऊन CCTV फुटेज आपल्या हातात घेतलेले आहे आणि हेच फुटेज आम्ही तुम्हाला दाखवतो आहे की कशा प्रकारे ह्या फुटेजमध्ये भामटा तुम्हाला दिसतो आहे. ह्या भामट्याला त्वरित खरं म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले पाहिजे होते, पण असं झालेलं नाही आहे. आज घटना घडल्यानंतर कित्येक तास, 48 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, पण पोलीस हेतुपुरस्पर टाळाटाळ करत आहेत. ज्या फुटेजमध्ये जो इसम दिसतो आहे त्याला ताब्यात घेण्यासाठी हेतुपुरस्पर टाळाटाळ करत असल्याचं रेहानचा आरोप आहे. आणि रेहानच्या सांगण्याप्रमाणे जेव्हा केव्हा तुम्ही ATMमधून पैसे काढायला जाल तेव्हा तुमचा खाते क्रमांक म्हणा किंवा तुमचा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका, हा महत्त्वपूर्ण मेसेज रेहान देऊ इच्छितो आहे. रेहान, व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग नाऊ, कितें तुका जाय? I want that police some take immediate action on this, and my investigation, what scenario I am going through, that they have to see and they have to go to the deep of this. We should not let them go. It is not, Goa is a technological state, it is a digital state. Every ATM had got the camera, so it is not difficulty to abscond if we compare to any other state. So I just want that police should do their work and please get the justice as soon as possible. Thank you. तर हा होता इन गोवाचा विशेष कार्यक्रम. तुम्ही बघितला की ATMमधून कसे पैसे लंपास केले जातात. अपडेट राहण्यासाठी पाहत राहा इन गोवा 24 तास.